नमस्कार शिक्षक मित्र हो. आज आपण UDAS प्लस या पोर्टलवरती शाळांची प्रोफाईल माहिती जी आहे ती कशाप्रकारे आपल्याला भरता येईल ते पाहणार आहोत. यासाठी Google Chromeवरती आल्यानंतर तुम्ही UDAS प्लस असं सर्च करा. UDAS प्लस असं सर्च केल्यानंतर ही जी पहिली वेबसाईट येते त्याला आपण क्लिक करू. त्यानंतर आपल्याला अशी आपली UDASची वेबसाईट दिसेल. आता यानंतर काय करायचं, इथे उजव्या कोपऱ्यामध्ये लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स म्हटलं त्याला क्लिक करायचं. लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्सला क्लिक केल्यानंतर इथे आता आपलं स्टेट जे आहे, समजा महाराष्ट्र आहे, तर ते सिलेक्ट करून गो करायचं. आणि मग या ठिकाणी आता वेगवेगळे लॉग इन आहेत. आपल्याला माहिती आहे UDASला आपण टीचरची माहिती भरतो, त्याच्यानंतर स्टुडंट माहिती भरतो आणि प्रोफाईल. तर आता प्रोफाईल आणि फॅसिलिटीजसाठी दोन ऑप्शन आहेत, एक 24-25साठी आणि 25-26साठी. 24-25 आपण ऑलरेडी भरलेला आहे. त्याचं रिपोर्ट वगैरे डाउनलोड करायचं असेल तर 24-25ला जायचं, आणि या वर्षीची माहिती भरायची असेल तर हे जे 25-26 म्हटलेलं आहे त्या 25-26च्या पुढचं जे लॉग इन बटन आहे त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. यानंतर आपल्याला या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. आणि लॉग इनला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशी वेबसाईट दिसणार आहे. मग आता पहिलाच ऑप्शन आहे प्रोफाईल आणि फॅसिलिटीज दिसते, त्याला क्लिक करायचं. आणि इथे बघा आता हा आपला स्कूल डॅशबोर्ड आलेला आहे. आता इथे जे ओव्हरऑल स्टेटस दिसते ते नीड अपडेशन आहे, म्हणजे आपल्याला माहिती भरायची आहे. हे सगळे या ठिकाणी 1 पासून सेक्शन बघा, 1 पासून 11 पर्यंत मुद्दे आहेत. 1.1 पासून असे प्रत्येक ह्याच्यामध्ये सब पॉईंट्स पण आहेत. आता माहिती भरायची म्हणजे काय, आणि इथे पुढे जे स्टेटस दिसतं हे सगळं नॉट कम्प्लिटेड दिसते, तर हे कंप्लीट झालं पाहिजे. सर्टिफिकेशन नंतर होईल. तर आधी काय करायचं, हा जो पहिला मुद्दा आहे त्याला आपण क्लिक करायचं. आता हा जो मुद्दा असतो त्याच्यामध्ये आपण आपल्या लेवलला कोणती दुरुस्ती होत नाही, आपण जस्ट पाहून घ्यायचं आहे. याच्यामध्ये काही चेंजेस असेल तर तुम्हाला ब्लॉक लेवलला BRC लेवलला संपर्क करायचा आहे, ते त्याच्यामध्ये चेंजेस करतील. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काही चेंजेस करायचे नाही, फक्त बघायचं आहे. आणि मग इथे जाऊन खाली दोन ऑप्शन असतात, मार्क ॲज कंप्लीट आणि नेक्स्ट. तर आधी मार्क ॲज कंप्लीट करा आणि मग नेक्स्ट म्हणा. आता त्याच्यानंतर त्याच्या पुढचा मुद्दा ओपन झालेला आहे. याच्यामध्ये पण आपल्याला काही बदल असतील, म्हणजे आपल्या जे वर्ष होतं गेल्या वर्षीचं त्याच्यानुसार काही बदल असेल तर ते बदल तुम्ही करू शकता. तर या ठिकाणी जे काही चेंजेस आहेत हे मुद्दे वाचायचे आहेत तुम्हाला आणि त्याच्यानुसार माहिती लिहायची आहे. की आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर नंबर ऑफ इन्स्ट्रक्शन डे आहे, म्हणजे कामाचे दिवस गेल्या वर्षीचे. तर ते किती होते, तर प्रत्येकाचे जिल्ह्यानिहाय किंवा वेगवेगळे असू शकतात. तर तुमचे जे काही कामाचे दिवस असतील ते तुम्ही त्या ठिकाणी एंटर करायचे आहेत. आणि मग सेव्ह आणि नेक्स्ट करायचं. त्याच्यानंतर मग पुढची माहिती. अशा प्रकारे हे सगळे फॉर्म जे आहेत ते तुम्हाला काय करायचे आहेत, भरून फिल करायचे आहेत. त्याच्यामध्ये काही चेंजेस, आता इथे अंगणवाडीचा पट आहे तर तो पट तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. अंगणवाडीचं नाव असेल तर इथे नाव तुम्हाला अंगणवाडी केंद्र अशा प्रकारे टाकायचं आहे. तर जी काही माहिती फॉर्मवरती दिसते ते तुम्हाला टाकायची आहे. आणखी याच्यामध्ये काही चेंजेस असतील ते तुम्ही करायचे आहेत. आणि मग याला तुम्ही काय करायचं, सेव्ह अँड नेक्स्ट. आता बघा या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट करताना आपलं सेव्ह झालंच नाही. इथे बघा हा एक मुद्दा राहिला, हा जो रिक्वायर्ड दिसतो, तर हा मुद्दा आपल्याला माहिती भरायला लागेल. तिथे काय विचारले, नंबर ऑफ को लोकेटेड अंगणवाडी सेंटर. आता अंगणवाडी सेंटरमध्ये आपली जी माहिती आहे ती तुम्हाला नोंदवायची आहे. तर इथे एक अंगणवाडी असेल तर एक आपल्याला टाकायचं आहे. आणि सेव्ह अँड नेक्स्ट. आपण आता पुढच्या मुद्द्याला आलो आणि समजा आपण डायरेक्ट सेव्ह अँड नेक्स्ट म्हणलं तर काय झालं बघा, इथे हे सगळे मुद्दे राहिलेत भरायचे, म्हणून ते झालंच नाही. तर आपण काय करायचं, ते आपले हा प्रश्न वाचायचा, त्याच्यासमोरचा जो ऑप्शन आहे तो निवडायचा, वेदर कंप्लीट सेट ऑफ टेक्स्ट बुक रिसिव्ड
यस. कधी मिळाले? तर जूनमध्ये मिळाले. जसं जी काही परिस्थिती असेल त्याप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी माहिती भरायची आहे. त्यानंतर असे सगळे मुद्दे आहेत. त्यानंतर युनिफॉर्मचा सुद्धा मुद्दा आहे की युनिफॉर्म कधी मिळाले, तर ते सुद्धा तुम्ही नोंदवायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट. तर अशा प्रकारे आपण सगळे जे फॉर्म आहेत ते आपण काय करूया, अगोदर भरून घेऊया. त्यानंतर आपण बघा, ही जी बिल्डिंगची आपली माहिती आहे 2.1 मध्ये, याच्यामध्ये इथं सिंगल स्टोरी, डबल स्टोरी असं म्हटलेलं आहे. तर ते स्टोरी म्हणजे मजले, किती मजले शाळा आहे. समजा आपली बिल्डिंग एक असेल तर मग ते एक बिल्डिंग ही कशी आहे, जर आपले सगळे वर्ग हे खालीच असतील, म्हणजे असे कोणतेही मजले नसतील, तर तुम्हाला तिथं सिंगल स्टोरी म्हणायचं आहे, म्हणजे तळमजलाच फक्त. तर तिथे तशा किती आहेत, तर एक आहे. आणि डबल स्टोरी, डबल असेल तर त्या ठिकाणी त्या पद्धतीने माहिती द्यायची, म्हणजे जसे काही आपली शाळेची सिच्युएशन आहे त्या पद्धतीने आपल्याला माहिती नोंदवायची आहे. तर अशा प्रकारे आता टॉयलेटची माहिती आहे, ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी माहिती भरायची आहे. बरीचशी माहिती ऑलरेडी भरलेली असते, फक्त काही अपडेशन असेल, काही चेंजेस असतील, त्या पद्धतीने तुम्ही ते चेंजेस करून घ्यायचे आहेत. आता ह्याच्यामध्ये हे मुद्दे राहिले भरायचे, तर जे मुद्दे राहिले का ते लगेच सांगतं की हे राहिले भरायचं, तर ते आपण करेक्शन करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे एक एरिया जो आहे, तो एरियाचा एक मुद्दा राहतो की एकूण शाळेचा एरिया किती असेल. तर त्यासाठी काय करायचं, हे युनिट जे आहे ना, त्या युनिटमध्ये जाऊन अगोदर स्क्वेअर मीटर, स्क्वेअर फीट आणि स्क्वेअर यार्ड आहे, त्यातलं जो कोणता मुद्दा असेल तो घ्यायचा. आणि इथे एक अंदाजे एरिया तुम्हाला तुमच्या शाळेचा किती असेल तो तुम्हाला टाकायचा आहे. मैदानासाठी जागा असेल तर त्या पद्धतीने माहिती द्यायची आहे. तर आपल्या शाळेच्या सिच्युएशननुसार जे काही माहिती आपल्या शाळेसाठी योग्य असेल ती तुम्हाला भरायची आहे. त्याच्यानंतर इथे एक मुद्दा राहिलेला आहे, तर अशा प्रकारे आपण ते आपले जे काही फॉर्म्स आहेत ते भरत पुढे जात आहोत. त्यानंतर इथे डेस्कटॉप म्हणजे कॉम्प्युटरची माहिती आहे, आपल्या शाळेकडे कोणत्या कोणत्या वस्तू आहेत ते. आणि आता इथे आल्यानंतर शेवटचा मुद्दा आहे, त्यामुळे हा सेव्ह करायचा. आणि मग आता बॅक टू डॅशबोर्डला म्हणायचं. बॅक टू डॅशबोर्ड केल्यानंतर आपण जर बघितलं तर इथे सगळं, तर आता आपण जर डॅशबोर्डला आल्यानंतर जर पाहिलं ते सगळे फॉर्म होते, त्याच्या पुढचं जे स्टेटस दिसते आपल्याला कंप्लीटेड दिसते, आणि हे जे ओव्हरऑल स्टेटस दिसते ते सुद्धा कंप्लीटेड दिसत आहे. आणि सर्टिफिकेशनचा ऑप्शन आहे तो नंतर सुरू होतो, त्याच्यामुळे आता लगेच सर्टिफाय करण्याची सुविधा नाही आहे, त्यामुळे सर्टिफाय नाही करायचं. फक्त हे जे काही माहिती आहे ते आपल्याला कंप्लीट करायचे आहे. तर काही अडचण असल्यास विचारू शकतात. धन्यवाद.